प्रॉपर इन्व्हेस्टमेंट न केल्यामुळे व्यवसाय अडचणीत आला किंवा बंद झाला, अशी पण खूप उदाहरणं आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं ना, की एखादा मित्र रेफर करतो, की जा चांगलं काम करतो, ऐकू नये बाबा. तर ऐकल्यानंतर त्यांना बऱ्याच लोकांना भीती वाटते, की माझ्या हातात पैसे राहणार नाही. मी सगळ्यांना ना कॅशरीच राहायला आवडतं, खात्यात पैसे असावे. मी त्यांना म्हणतो, की लिक्विड पाठवा, म्हणजे तुझंच खातं आहे बाबा, हे तू मागितलं की मिळणार आहे. तर नाही लागले मग. तर ह्या माइंडसेटमध्ये लोक असतात, की पैसा जो आहे ना हा माझ्या हातात असावा. असेच एक इन्व्हेस्टर माझ्याकडे आले होते, संजय नाव आहे त्यांचं. मुळात ते आमचे इन्व्हेस्टर नाही, आता नेक्स्ट मंथपासून त्याचं आम्ही सगळं काम परत घेतो आहे, कारण 4 वर्षात बरंच अडचणी झाल्या आहेत. तर ते ज्यावेळेला आले तर त्यांचा व्यवसाय अगदी अगदी पीकला म्हणतो ना आपण, त्याचा व्यवसाय होता. आणि ते त्याच आविर्भावात सगळं माझ्याशी डिस्कशन करत होते. FMCG प्रोडक्ट असतात त्याचे डिस्ट्रीब्युटर आहेत ते. आणि महिन्याला त्यांचा टर्नओव्हर 30-35 लाखाचा आहे. ओके, हां. आता 30-35 लाखाचा टर्नओव्हर आणि पूर्ण जिल्ह्याभर त्यांचं नेटवर्क, अगदी सगळं छान. फक्त अडचण कुठे? मार्जिन आहे 3 ते 4%. FMCG बॉटल डिस्ट्रीब्युटर. हो. तर डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे 3 ते 4% मार्जिन आहे. आता याच्यात अडचण काय झाली, की ज्या वेळेला सगळं छान चाललं होतं, तर तो मी जसं म्हटलं, की व्यवसायाच्या पैशाला आपला समजला, माझाच पैसा आहे. हां. आणि त्यांच्या व्यवसायात ना उधारी असते, म्हणजे सायकल असतात, की जुना माल टाकायचा, नवा माल टाकायचा, जुने पैसे घेऊन जायचं. बरोबर. तर त्या सायकलमध्ये ना महिना चालला जातो, म्हणजे तो माल विकला गेला की कुठचा पैसा येतो, कुठचा पैसा येतो. सो त्यांच्या मुलाचं लग्न आलं. मग मुलाचं लग्न आलं त्यावेळेला ते माझ्याकडे आले, की असं आहे. ठीक आहे, छान आहे. मी त्यांना सल्ला दिला, की होईल तेवढं बजेटिंगमध्ये लगा, किंवा चांगलं पण करायचं असेल तरी कॉस्टवर तुम्ही फोकस केला पाहिजे. एकच मुलगा आहे साहेब. म्हटलं ठीक आहे. जवळपास 15-16 लाख रुपये लग्नाला लागणार होते. आणि इमोशनल डिसिजन. मग त्यांनी जे त्यांचं घर होतं, तर सून आल्यानंतर मला वर अजून एक छान पाहिजे, तर त्यांनी रिनोव्हेशन काढलं. तर रिनोव्हेशनची कॉस्ट जवळपास 30-35 लाख रुपये गेली. ओके. मग मी त्यांना त्या केसमध्ये म्हणजे विनंती करून सल्ले देत होतो, की तुम्ही याच्यासाठी होम लोन घ्या. होम लोनमध्ये ही प्रोव्हिजन आहे, की 6-7-8% तुमचं काम होतं. ओके. आणि ही अमाऊंट मोठी आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या कॅशमध्ये. आता हे सगळे व्यवहार करत असताना हा पैसा कुठून येणार होता? की गल्ल्यामधूनच काढला असेल, लसीमधूनच काढला असेल. पहिल्यांदा काढला तेव्हा थोडा परिणाम झाला रिनोव्हेशनच्या वेळेला. याचा खरा परिणाम दिसला लग्नाच्या 3 महिन्यानंतर. ओके. ज्या वेळेला ती सायकल डिस्टर्ब व्हायला लागली. जर ॲन्युअल सायकल बघितली तर जवळपास 3 करोड रुपयाची, 4 करोड रुपयाची सायकल. आजच्या कंडिशनला त्यांचा व्यवसाय त्या पीकपासून अगदी 40% आलेला आहे. वर्किंग कॅपिटल कमी झाल्याने व्यवसाय कमी झाला. वर पेमेंट वेळेवर गेल्याने वरच्यांनी माल देणं थांबवलं. वेळेवर खाली माल गेल्याने खालच्यांनी डिस्ट्रीब्युटर बदलून घेतला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या मिसमॅनेजमेंट. एकच चुकी, की व्यवसायाच्या पैशाला स्वतःचा समजतो. मग या केसमध्ये जर त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग केलं असतं, किंवा अगदी छोट्या गोष्टी मानल्या असत्या, की होम लोन करून घेऊ बाबा, EMI इतके आला असता 30-35 लाखाला, अगदी 30,000 रुपये, जो की त्यांच्यासाठी किरकोळ होता सगळ्यांचा. हां, डिस्ट्रीब्युटर माणूस किती माणसं, म्हणजे किती माणसांचं कुटुंब चालवत असतो, किती कुटुंबांचं पोट भरत असतो. तर त्याच्यामध्ये आता 2 माणसं वाढले असं समजून त्याने 30,000 EMI भरू शकले असते. सो ह्या चुकांमुळे ते आज या पद्धतीने कोलॅप्स झाले, की 40%वर त्यांचा व्यवसाय आला आहे. आणि थोडंसं प्लॅनिंग करून आता आम्हाला त्याच्यामध्ये परत काम करावं लागतं.